सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याला भेट दिली। दरम्यानच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड कचरा साचला। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी गुहागरमधील नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे कचरा संकलन मोहीम राबवत गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील कचरा जमा करून किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलं। मागील अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांच्या या मोहिमेमुळे पर्यटकांमध्ये देखील जनजागृती होऊन किनारपट्टीवरील कचऱ्याचं प्रमाण आता खूपच कमी झाल्याचं गुहागरमधील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। गेले काही दिवस गुहागर समुद्र किनारा आपण सगळेजण पाहत होतो। पर्यटकांनी हाऊसफुल झालेला होता। पर्यटकांनी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काल 31 डिसेंबर 2025ला या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि ही गर्दी करत असताना या उत्साहामध्ये समुद्र किनाऱ्याचा जो काही कचरा जमला होता, हा कचरा आज आपण 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या पहिल्या पहाटेला पहिल्या सकाळीमध्ये गुहागरचे सगळे नागरिक एकत्र येऊन आपण हा कचरा साफ केलाय, समुद्र किनारा स्वच्छ केलाय। गुहागर समुद्र किनारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ब्लू फ्लॅगसाठी पायलट बेसिसवरती नामांकित झालेला आहे। त्यासाठी सर्व गुहागर शहरातील सगळे प्राधान्य देऊन सर्व नागरिक समुद्र किनारा स्वच्छतेसाठी एकत्र आलेले आहेत आणि ते समुद्र किनारा कसा सुंदर राहील आणि येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा समुद्र किनाऱ्यासाठी कसं आकृष्ट करता येईल यासाठी सगळे प्रयत्न करतात। गुहागर बीच हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा लांबीचा समुद्र किनारा आहे। यावर्षी भरपूर पर्यटकांनी गुहागरला भेट दिलेली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा कमी कचरा या गुहागर बीचमध्ये झाल्याचं निदर्शनास येत आहे। पर्यटक सुद्धा खूप शिस्त पाळत आहेत, गावातील नागरिक सजग आहेत, त्यामुळे वेळोवेळी स्वच्छता करून नागरिक आपली पर्यावरणाप्रती संवेदना दाखवून देत असतात। गुहागरचा किनारा ब्लू फ्लॅगसाठी नामांकित झालेला आहे, त्या दृष्टीने सर्व नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी आहेत आणि या ब्लू फ्लॅगला अंतिम मानांकन मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत। असाच आपला गुहागरचा किनारा सर्वजण मिळून सुंदर ठेवूयात, स्वच्छ आणि सुंदर गुहागरचा संकल्प करूयात आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल सर्वांच्या इच्छेने, असा प्रयत्न सर्वजण करतील। नगरपंचायत प्रशासन सर्वांच्या जोडीला कायम राहीलच आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण आपलं गुहागर पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कसं अग्रेसर होईल याबाबत प्रयत्न करायला आपण कटिबद्ध आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।